एडवोकेट देवाशीष मार्क ने सांता क्रूज और खार के 400 से ज्यादा लोगों के लिए छावा फिल्म की स्क्रीनिंग का आयोजन किया और यहां उन्होंने शिव संभाजी संगठन का सबकी मौजूदगी में उद्घाटन किया, जिसमें उन्होंने महिलाओं की सुरक्षा और सभी धर्मों को साथ लेकर चलना जैसे सारे मुद्दों को उठाया। आपले थोडे पण सभासद आहेत सगळे उभे तिथे आणि अर्धे इथे लोक हे तिथे आम्ही तिथे अजून कोण राहिला असेल तर नाव विसरून तुम्ही सगळे या जे पण सभासद आहेत या संतोष या कमलेश कुठे आपण सगळे गजरबान आगरीपाडा दांडा काही खोतवाडी मग स्टेशन रोड आपण विविध ठिकाणून सगळे आला वेळ काढून महाराजांसाठी आला आणि आपण असे एकवटला। पण तुमच्यासाठी एक मला असं वाटतं की तुम्ही स्वतःसाठी एक टाळ्या वाजवा की महाराजांसाठी वेळ काढून तुम्ही आला। हा आपल्यासाठी सर्वांसाठी सर्व मराठी हिंदू बांधवांसाठी मराठी हिंदू सर्वांसाठी अविस्मरणीय सण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 11 पगड जातींना एकवटलं, तसं आपण विभाजन सध्या हा माळी हा ब्राह्मण हा कोळी हा आगरी हा यूपीचा हा बिहारचा, पण आपण हिंदू म्हणून मराठी म्हणून कधी एक नाही झालो। म्हणून त्यासाठी आणि आपल्या माता भगिनींच्यावरती जो वाढता अत्याचार चाललाय मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये, तर त्यासाठी त्याच्यावरती आळ आणायला भूमिपुत्रांना मूलभूत सुविधा अधिकार मिळवून द्यायला, मग त्यांच्या नोकऱ्यांचा विषय असो की स्थानिक लोकांना जे मेडिकलचा विषय असतो, विविध हॉस्पिटलमध्ये त्यांना रुग्णसेवा भेटत नाही, जे स्कीमचा लाभ भेटत नाही, ती आपली संस्था रजनी फाउंडेशन वर्षानुवर्ष 12 वर्षापासून काम करते। हे सगळे त्यांचे सभासद आहेत, तुम्ही सगळ्यांना ओळखत असाल। संतोष सुरेश अण्णा आहेत, सगळ्यांसाठी कार्य वाजवा, अतिशय विरल आहे, राजेश आहे। पण त्याच्यात एनजीओ मध्ये लिमिटेशन असतं, आपल्याला आपण ॲग्रेसिव्हली काम नाही करू शकत। आणि मला असं वाटतं सगळे आमचे माता भगिनी आहेत, त्यांचा आशीर्वाद पाहिजे। हुजूर तर बोलणार नाही, सगळे यंग तरुणच आहेत आपण त्यांच्यासाठी आपण एक असा विचार केला की एक संघटना काढायची आणि ते संघटनेचं नाव आता मी तुम्हाला सांगतो, एक जरा बॅनर तुम्ही बघून घ्या। तुमच्या लोकांचा वावर सगळ्यांचा, जसा आतिश झाला आगरीपाड्याचा, वीरेन झाला, दुर्गेश मंडिके आपले, जसे तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे तसे संघटनेच्या पण पाठीशी उभे राहा, हीच एक तुमच्याकडे प्रार्थना आहे आणि हीच तुमच्याकडे विनंती आहे। तर आपण ते अजून करू आता आहे का कोण घोषणा फिरवलं काय खंड बस झालं। अरे रक्त संसाराला पाहिजे, तुमच्यासाठी संघटना पाहिजे। संघटनेचं नाव आहे जरा, संघटनेचं आपलं पवित्र नाव आहे शिव संभाजी जनरल कामगार संघटना। थोड़ा ऊपर करो, ऊपर पुढचे लोक बसून येतात सगळ्यांनी कृपा करून सभासद आतिश आहे, दुर्गेश आहे, थोडे पण लोक तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ते खूप आपल्या एरियामध्ये राजकीय पक्षाचा कुठलाही विषय नाही, कोण शिवसेनेमध्ये कोण मनसेमध्ये कोण आपलं शिंदे शिवसेनेमध्ये तुम्हाला विचारायचं आहे। आणि एक कल्पना अशी आहे की सगळ्या पाठीशी उभ्या आहेत ना आमच्या, आवाजच नाही काय आहेत ना, अष्टवधान जागृत अष्टप्रधान द्वैष्टित न्यायालंकार पंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज
लोगों को पसंद आ रही है और एक हिंदुत्व की भावना लोगों में जगा रही है। आपने आज फ्री ऑफ कॉस्ट 400 से ज़्यादा लोगों के लिए स्क्रीनिंग रखा है, क्या कहना चाहेंगे इसके बारे में? सबसे पहले तो नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। मकसद यही है कि ज़्यादा से ज़्यादा लोग को इतिहास बताना, क्योंकि अभी मैं खुद इंग्लिश मीडियम का पढ़ा हूँ, सेंट रीजास हाई स्कूल बांद्रा, तो हमको वही पढ़ाया गया है कि अकबर बादशाह ने क्या किया, बीरबल ने क्या किया, औरंगजेब ने क्या किया, आलमगीर औरंगजेब ने क्या किया, पर हमको ये बताया नहीं गया है कि छत्रपति शिवाजी महाराज जिनके जो छावे, जो हम बोलते हैं संभाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, उन्होंने क्या बलिदान दिया है, उन्होंने क्या त्याग किया है, ये आज तक किसको बोलते ना, एक हिस्ट्री है, उसमें एक चैप्टर है, उसका एक सब चैप्टर है, पर एक्चुअली देखा जाए तो इनके ऊपर पूरा एक चैप्टर रहना चाहिए। मैं तो बोलता हूँ पूरा टेक्स्ट बुक ही होना चाहिए छत्रपति के वंश के ऊपर, जिसमें उन्होंने 18 पगड़ जाति को मिलके उन्होंने छत्रपति ने सबको मिला के काम किया। उसमें ब्राह्मण आ गए, उसमें दलित आ गए, तेली आ गए, माली समाज आ गए, आगरी, कोली, मतलब असंख्य समाज है। छत्रपति ने जाति धर्म कभी देखा नहीं। इनफैक्ट देखा जाए तो 13 बॉडीगार्ड छत्रपति महाराज जिनके मुसलमानी थे, जो लॉयल थे, जो जिनको स्वराज से प्रेम था, जिनको भारतवर्ष की भूमि से अखंड हिंदुस्तान से प्रेम था। सो बस मकसद यही था कि सांता क्रूज खार, जितना मेरी कैपेसिटी थी उतने लोगों को हमने फ्री ऑफ कॉस्ट पिक्चर दिखाया है। बस ये बस महाराज जी का और आई जगदम्बे का आशीर्वाद है। आज जो है बहुत बड़ा अनाउंसमेंट हुआ है आपके संगठन का, बिल्कुल, उसके बारे में कुछ बताइए। बहुत सारी मेहनत लगी है इसके पीछे, उसके बारे में बताइए, और संगठन का नाम क्या रखा है और उसके पीछे का क्या मकसद है, उसके बारे में भी कुछ। बिल्कुल, संगठन का नाम है, जैसा अभी जो पिक्चर है, हमारा नसीब इतना अच्छा है, आई जगदम्बे का सब सभासदों पे, सब पदाधिकारियों के आशीर्वाद है। शिव संभाजी जनरल कामगार संगठन, उसमें छत्रपति शिवाजी महाराज की कूटनीति, गुरिल्ला वॉरफेयर और संभाजी महाराज का जो दिरेली, जो उनका जो बोलते ना एक एग्रेसिव नेचर, छत्रपति जी भी एग्रेसिव थे, पर संभाजी महाराज लोग बोलते कि डबल एग्रेसिव थे। सो वो एक कॉम्बिनेशन के साथ में हम चल रहे, महाराज जी छत्रपति के सिद्धांतों पे ही चल रहे हम, उस बेसिस पे ही, उस रूपरेश पे ही हमने ये संगठन की स्थापना की गई है। और ऐसे नहीं कि संगठन, बाकी लोग संगठन स्थापना करते फिर घोषणा करते, हमने ऐसे नहीं किया। हमने महाराज जी के पर्व पे सबसे हामी ली, सबसे काय बोलतात आपण सगळ्यांकडून होकार घेतला की बाबा तुम्हाला जर मान्य असेल, आमच्या जेवढे पण लोक आहेत, सगळे जे लोक आहेत सभासद आहेत, जेवढे पण पदाधिकारी आहेत, आतिश पुढे आहे, जेवढे पण पदाधिकारी आहेत, त्यांच्या तुम्ही जर पाठीशी उभे आहात तरच आम्ही हे फॉर्म करतो। आणि सगळ्यांनी, तुम्ही बघितलं मीडियावाले होते, सगळ्यांनी होकार दिला, बस तिची सुरुवात आपण केली। अच्छा, त्याचं ध्येय, धोरण आणि उद्देश पहिलं तर वुमन सेफ्टी, मग त्याच्यानंतर आपल्या गल्लीमध्ये नशापाणी भरपूर वाढलंय, सो त्याला आळा कसा आणायचा। आता जो महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष राहतो तो आमच्यासाठी मराठी, जो मराठी भाषेचा आदर करतो, सम्मान करतो तो मराठी। आता फेलिक्स हे ख्रिश्चन आहेत, पण मराठीमध्ये स्पष्ट मराठी बोलतात, असं वाटणारच नाही की हे मराठी आहे की ख्रिश्चन आहे। मी स्वतः पंजाबी आहे, तुम्हाला असं वाटत असेल की मराठी आहे की पंजाबी आहे, तुम्ही पण संभ्रममध्ये आहात। सो आता सुरेश अण्णा आहे, आपले साऊथ इंडियन आहे, वर्षानुवर्ष इथे राहतात। सो त्यांना जे वर्षानुवर्ष इथे आपले मूळ काय बोलतात भूमिपुत्र, जे मूळ हकदार आहेत, ते जिथे राहतात त्यांना जे सुख सुविधा प्राप्त होत नाही, त्यांच्या नोकऱ्या हिसकून घेतल्या जातात, त्यांना कामामध्ये प्रॉब्लेम होतो, तर त्या माध्यमातून आपण युनियन फॉर्म केली आहे। आणि युनियन फक्त मथाडी कामगार वगैरे वरती सीमित नाहीये, सगळं आलं त्याच्यात। म्हणजे जगाच्या पलीकडे काय असेल ना, म्हणजे कोण पण कामगार आहे, राहता कामगार, सगळे कामगार याच्यात। आणि जे बघतात त्यांना काय मेसेज आहे? बस मी एवढंच बोलीन की हात जोडून विनंती आहे, जास्तीत जास्त तुम्ही पिक्चर बघायला या। आणि जर ते काही आपलं काहीतरी ते व्हॉट्सअपवरती स्टेटस वाचलं, जर आदर्श घ्यायचे तर पुष्पाला घेऊ नका, छत्रपतींच्या आमच्या मावळ्यांना छावाला घ्या। बस एवढंच बोलू शकतो। थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद। शिवाजी महाराज की